उशीर आल्यामुळं मला डायरेक्ट नंबर लागल्यावर ते बरं झालं. आज या ठिकाणी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या प्रत्येक वर्षी अनाथ मुलांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आणि या हेतूने हा यशवंतराव गोसावी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला जात असतो. आणि त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थिती दाखवली असे या विभागाचे लोकप्रिय आणि नशीबवान खासदार, कारण ते किती नशीबवान आहे. मला इथवर यायला तर किती झट्टे घ्यावा लागले. असे आपल्या विभागाचे खासदार भास्करजी भगरे सर, त्यांच्याबाबत एक जरा अभिमान वाटतो मला. पहिल्याच टर्मला खासदार आणि इतकी मांडणी सुरेख करतात तर आम्ही त्यांचे विद्यार्थीच होऊन गेलो. असे भगरे सर या विभागाचे आमदार डॉक्टर, ते इथंच भेटतात आम्हाला, तिकडे भेटतच नाही. त्यांना आल्या आल्या म्हणलं तुम्ही इथंच आल्यावर भेटता, तिकडे भेटत नाही. ते त्याच्यामुळे तुम्हाला काढून दिलं आम्ही तिकडे. असे अतिशय अचूकपणे मांडणी करणारे आणि कर्तव्यदक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आपले या विभागाचे आमदार राहुलजी आहेर, या भागाचं एक झुंजार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, नेहमी प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी होणारे केदारनाना आहेर, अभिनेते गौरवजी मोरे यानंतर बोलणार आहेत. तुमचं तर ऐकावंच लागणार आहे आम्हाला, कारण आमचं रोज लोक ऐकून वैतागले आहेत. हे लोक सगळे तुमचं ऐकायला आलेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं अभिनेता म्हणून ज्यांचं काम आपण पाहतो नेहमी, गौरवजी मोरे, दादासाहेबजी सूर्यवंशी साहेब, भाऊसाहेबजी अहिरे, राजेंद्रजी देवरे, आणि ज्यांनी या ठिकाणी अतिशय मोठे षटकार टाकले. आणि त्यांनी सांगितलं की मी आमदार नाही, खासदार नाही. तर ना अशी ताकद आहे त्या माणसातनं. आमदार कोणाला करायचं आणि कोणाला खासदार करायचं ही ताकद असणारे. मी आल्या आल्या त्यांना हात जोडला. यांना जपलं म्हणजे बरं, कारण हे कुठं पण येत. राज्यात कोणाला खाली घ्यायचं आणि वर न्यायचं. आणि स्पष्ट वक्ता माणूस. गोसावी साहेब बोलले तुम्हाला म्हणले ना माझ्याकडे 1200 उद्योजक आहे. तर ज्या दिवशी अडचण आहे ना त्या दिवशी प्रवीण गायकवाड साहेबांना फोन लावायचा. माणूस करारी, खऱ्या अर्थाने अतिशय करारी व्यक्तिमत्व. म्हणजे मी त्यांना एकदम हार्ट टच मानणारा माणूस. असे प्रवीणराव गायकवाड साहेब. आमच्या खासदार ताई आल्या नाही, तर आमचे डॉक्टर साहेब आलेले आहेत. खासदार ताईंनी त्यांनी सांगितलं असं तुम्ही जा, आता तुमच्यामुळं मला मस्त त्रास होते, जा दिल्लीला, जा इकडं. आमचे डॉक्टर साहेब, बच्चाव साहेब, प्राचार्य हितेंद्रजी बापू, आणि ज्यांना नुसतं देवळा परिसर नाही, राज्यामध्ये ज्यांना मागणी आहे आणि जे या संस्थेचे सेवाभावी ट्रस्टचे सर्वा आपले सगळ्यांचे नेते, माझे ते नेते आहेत. माझ्या लय सभा गाजवल्यात त्यांनी. इकडं गाजवल्या का नाही मला माहीत नाही. आमच्याकडं गावात लोक म्हणायची सभा घ्यायची म्हणलं की त्यांना तुम्ही नका येऊ. अरे पण आम्ही उमेदवारी, आम्हाला यावं लागेल ना. लोक म्हणायचे ते यशवंतराव गोसावींना बोलवा. आणि हे तर एकदम त्या साऊथ हिरोसारखी गंमत. लोक एखादा वक्ता बोलत असला आणि यांची एंट्री झाली की ते वक्त्याचं कुणी ऐकत नसायचं. अरे करतात तरी काय काय.
गोसावी सर खरंच शालूट आहे आपको हां. पण ते बोलत नाही हां. माणूस करतो, जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो, म्हणून आमचं जमतंय. म्हणून आम्ही आलो, नाही तर आम्ही असे फुकट येत नाही. पुढारी लोक स्वार्थी असतात. डॉक्टर साहेब सर यांना माहिती आहे ना, इथून मतं घ्यायचेत म्हणलं 2 तास उशिरा कार्यक्रम झाला तरी बसणार आहे तिथं. काय विलास काका बरोबर आहे ना. तर निलेश लंकेला मत मागायला यायचं का नाही. पण निलेश लंकेच्या विचारावर आणि निलेश लंके ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने काम करणारा एक आमचा जीवाभावाचा सहकारी या भागामध्ये आहे. तो नुसता मतदारसंघात काम करीत नाही, या भागामध्ये काम करणं. आमच्यासारखे आमदार खासदार लोक मतदारसंघातच काम करतात. त्यांना माहिती एक काम केलं का 4 मतं वाढणार आहे. पण आमच्या गोसावी साहेबांसमोर जर एखादी फार नांदेडची घटना आली, तिकडं सिंधुदुर्गमधलं एखादा जर प्रसंग आला तर त्याला त्या ठिकाणी जाऊन मदत करण्याची ताकद असणारा आपला सगळ्यांचा जीवाभावाचा सहकारी. म्हणजे नेहमी प्रत्येकासाठी धावून जाणार आहे. अरे मगाशी आमच्या गायकवाड साहेबांनी सांगितलं, एका मुलाची जर हिस्ट्री ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं. मी मागच्या वेळेस पहिला कार्यक्रम आपण पहिल्यापासून तो डॉक्टर साहेब खऱ्या अर्थाने हृदयस्पर्शी ह्या ठिकाणचा एक प्रसंग आहे. त्यामुळं कधी कधी न ऐकलेलं बरं साहेब. आपल्यासारख्या हावळ्या माणसाचं तर कामच नाही, डोळ्यातून पाणी येतं. पण जो स्वतःसाठी जगला ना त्याच्या आयुष्यात माती झाली, आणि जो समाजासाठी जगला ना त्याच्या आयुष्यात सोनं झालं. अरे स्वतःसाठी कुणी पण करतं, किडामुंगी पण स्वतःसाठी जगतात, प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो. अरे पण समाजासाठी जगा ना. अरे ही महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी, ही छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आपण चालतोय. आणि या भूमीत आपण जन्माला आलो, त्या भूमीत साधू संतांच्या भूमीत जन्माला आल्यानंतर काहीतरी समाजासाठी करा ना, काहीतरी समाजासाठी करा. स्वतःसाठी जर प्रत्येकजण करतो. ज्याला आयुष्यात कसं जगायचं शिकायचं आहे ना, त्यांनी फक्त कोविड अनुभवा. कोविडमध्ये काय काय घटना झाल्या, कशा झाल्या हे अनुभवा, आणि मग ठरवा कसं जगायचं आहे. अरे कोविडमध्ये 2,000 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी असणाऱ्याच्या अंत्यविधीला कुणी आलं नाही. जवळच्या नातेवाईकातलं कुणी गेलं तर कुणी अंत्यविधीला दाव्याला आलं नाही. शेजारचं एखादं गेलं तर दारला लावून बसले. ज्यांच्यासाठी आपण उभे आयुष्यभर कष्ट करतो, ज्यांच्यासाठी सगळं साम्राज्य उभं केलं, त्याच्यावर प्रसंग आल्यानंतर मुलंसुद्धा अंत्यविधीला आले नाही. अरे मग आपण करतो कशासाठी. शेवट हे सगळं मायाजाळ आहे. पण या समाजामध्ये आपल्याला जर जगायचं असेल, समाजासाठी काहीतरी केलं तरच आपले लोक पुढल्या कालखंडामध्ये नाव घेतील. कोविडमध्ये पाहिलं असेल आपण, जर एखादी घटना घडल्यानंतर आपण 2-3 दिवशी विचारायचो अमुकचा दसक्रिया कधी आहे, माती टाकायचा कार्यक्रम कधी आहे, 2-3 दिवशी विचारायचो. म्हणजे 3ऱ्या दिवसात माणसं विसरतात. पण ज्या माणसांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांच्या आयुष्यात सोनं झालं ना. आज छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होती, राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या होत्या. त्यांनी काय केलं, स्वतःसाठी काय केलं नाही. त्यांनी जे केलं ते समाजासाठी केलं. समाजासाठी केलं म्हणून त्यांचं आज 1500 वर्ष झालं त्यांचं नाव आजही आजरामर आहे. बघाशी त्या गायकवाड साहेबांनी सांगितलं की डोक्यात छत्रपती शिवरायांचे विचार पाहिजे आणि खिशात महात्मा गांधी. एक वेळेस खिशात महात्मा गांधी नसले तरी चालतात, पण डोक्यातले छत्रपती शिवरायांचे विचार असल्यानंतर कधी आपल्याला आयुष्यात कमी पडणार नाही. छत्रपतींनी काय केलं, समाजासाठी गाडून घेतलं, समाजासाठी काम केलं. समाजासाठी गाडून घेतणारे माणसं होते सगळे, आणि त्याच विचारावर काम करणारे आमचे यशवंतराव गोसावी आणि त्यांचा सर्व परिवार आहे. आमच्या ताईंचा उल्लेख केला त्यांनी. आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करतो त्यावेळेस आपल्या कुटुंबातले माणसंसुद्धा सगळ्यात महत्त्वाचे असतात. आता बऱ्याच वेळा आपण समाजात काम करीत असताना घरचे लोकच आपल्याला कुरकुर करतात, अरे याला काही कामच नाही, नुसता बोंबलत हिंडतो. झालं असं तुमच्या बाबतीत पण, आम्हाला माहीत आहे ना, आम्ही पण भोगलं आहे ते. मी तर आमदार होऊस तर घरच्यांच्या शा खात होतो, म्हणले हे घ्या पोराने पार वाटलं करून टाकलं. डॉक्टर साहेब माझी घटना सांगतो, मी पहिल्या 2007ला पंचायत समितीच्या निवडणुकीला उभा राहिलो आणि वडील रिटायर झाले. शिक्षक माणूस कसा आहे, 525 रुपयाचा किराणा झाल्यासुद्धा लिहून ठेवणारा, लाईट बिल
130 रुपये लगेच लिहून ठेवणार. संध्या डायरीच असते असते की नसती तुमच्याकडे? आता नका ठेवू, आता खासदार झाले तुम्ही. माझे वडील रिटायर झाले आणि मी 2007ला पंचायत समितीची निवडणूक अशीच लढवली. पेट्रोल पंपा उधारी. कार्यकर्ते म्हणले का आमची जेवायची व्यवस्था हॉटेलवर सांगायचं, त्याला माहिती दिन पैसे कुठं जाणार आहे. सगळ्या उधाऱ्या करून ठेवल्या, लोक यायला लागले ना माग घरी पैसे मागायला. याला इतक्या अशा दिल्या घरच्यांनी वडिलांनी, आणि ते अख्खे बँकेतून पैसे काढले 5-6 लाख रुपये ते देऊन टाकले. म्हणले परत हे उद्योग करू नको भाऊ. 2007 पासून मी नंतर सरपंच झालो, पंचायत समितीत आलो, जिल्हा परिषद होऊस तर घरचे शेत देत होते. जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या घरातले लोक प्रचाराला फिरत होते, म्हणले आयला पोराने काहीतरी कमावलं राव म्हणले. आणि आता बरोबर सगळेच हिंडतात माझ्याबरोबर. आता रोज मी उठायच्या आधी घरचे लोक 2-4 दावे आणतात. लग्नाला मलाच विचारतात आम्ही कोणच्या लग्नाला जाऊ. म्हणलं यांना पण आवड लागली, बरं झालं आपल्याला तरी बाहेर जाता येतं त्याच्यामुळे. म्हणजे काम करणाऱ्या माणसाला कारण नाही ना. तुम्ही बघा कुटुंबात जर 2 पोरं असले ना, 2, एक पोरगं ना नोकरीला असलं, चांगले पैसे कमीत असलं, आणि एक आहे ना उठून आहे ना गावातल्या लोकांची सेवा करून द्या, समाजाची सेवा करू द्या. बरोबर आहे साहेब? ते समाजात काम सेवा करणारे पोरगं आहे ना, घरी आलं की शिव्याच खाणार. घरचे काय म्हणणार आपल्यासारखे ग्रामीण भागातले, अरे हे याला काय उद्योग नाही, उठला का रोज लोकांचे धुणे धुतो, असंच म्हणतात ना. कुठं ॲक्सिडेंट झाला का पळत जातोय, कुठं दवाखान्याचं काय असलं का जातोय, पोलीस स्टेशनला काय लपडं झालं का जातोय. आणि हे बघ ना आपलं किती गुणी पोरगं आहे. सकाळी जातंय कामावर, संध्याकाळी येतंय, आणि ते आल्यानंतर जेवायला अर्धा तास उशीर झाला, त्याला विचार तुला जेवायचं नाही का बाळा. आणि जे दिवसभर समाजाचं काम करतं त्याने जेवायला मागितलं त्याला लवकर ताट देत नाही. अशी परिस्थिती आहे. ताट लुटून देतात त्याच्याकडं. पण जे कमवून आणतं ना घरी, पण त्याच्या बाबतीत लोक घरचे थोडं आहे ना, संध्याकाळी त्याला जरी बसलं एकांती तर म्हणतात डोकं दुखतं का तुझं. पण याचं डोकं दुखून हे जरी म्हणला ना, गोळी बघून देतं. आई काय म्हणती, बघ तिकडं जा, असं डाबड्यात गोळी पडलेली. म्हणजे ही परिस्थिती. पण ह्या परिस्थितीतून काम करणं, पण जे 22 कॅरेट सोनं असतं ते झाकून नाही राहता. त्याचा एक दिवस उदय झाल्याशिवाय राहत नाही उदय. आपण सगळे तसेच काम करणारे माणसं होईल. समाजासाठी काम करा, शेवट समाजासाठी गाडून घ्या. आपल्या काहीतरी करा. आपण आयुष्यात जन्माला आल्यानंतर ह्या गोरगरीब लोकांसाठी करा. हो, यांचे अश्रू पुसा. तुम्ही ज्या अनाथांचे अश्रू पुसताना परमेश्वर कुठे, देव कुठे? तुम्ही मंदिरात 2-2 तास जाऊन पूजा करा, तुम्हाला देव भेटणार नाही. पण तुमच्या आजूबाजूला चालते बोलते देव असतात, तुम्ही त्या देवांकडे बघत नाही. आणि मंदिरात जाऊन पूजा अर्चा करता, मंदिरातून पूजा अर्चा करून बाहेर आल्यावर कोणच्या जमिनीवर ताबा टाकता येईल, कोणाला फसवता येणार, कसा देव पावणार आहे. पण तुम्ही ह्या यशवंतरावांनी जे चालत्या बोलात गोरगरिबांच्या मुलात जे परमेश्वर पाहिला ना, हा परमेश्वर जर तुम्हाला दिसला ना, एक दिवस मंदिरातला जर मूर्तिरूपी देवसुद्धा तुमच्याशी बोलणार खरंच काम करतो. देव कुठं आहे? माणसातच देव आहे. माणसातला देव तुम्हाला शोधता आला पाहिजे. अरे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना. अरे तुम्ही माणसातल्या ह्या सर्वसामान्य कुटुंबातल्या गरिबाच्या मुलाला तुम्ही आधार देता, ज्यांना आधार नाही, जे अनाथ मुलांना आधार देता, त्यांच्यासाठी तुम्ही पालक म्हणून राहता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळा सांगतो पाप पुण्य. आज पण मी सांगतो, जर माणसाच्या आयुष्यात पुण्याचं जर पारडं जड असलं तर त्याला ह्या दुनियातली कोणतीच शक्ती त्याचं काय नुकसान करू शकत नाही. पण जर पापाचं पारडं जर जड झालं ना, या दुनियातली कुठलीच शक्ती त्याला वाचू शकत नाही. आणि आहे आपण आहे तर मी तर अनुभवतो या. मी एक उदाहरण सांगतो. गायकवाड साहेब, मी एकदा त्या फर्ग्युसन कॉलेज समोरून चाललो होतो. रातच्या 11 वाजता एक कार्यक्रम उरकला ना, आम्ही असं निघलो. माझ्यासाठी ती गोष्ट शॉकेबल होती. त्या कॉलेज समोरून चाललो आणि त्या फर्ग्युसन कॉलेज समोर कट्टे नाही का, तिथे ना 2-3 पोरी आहेत ना सिगरेट उडीत होत्या. मी तर शॉकच झालो. चाहायला मग ठीक आहे, आम्ही आमदार जरी असलो तर पण आम्ही ग्रामीण भागातलेच आहेत ना, आम्ही काय बघितलं का पोरी सिगरेट वाढताना. मी तर शॉक झालो. मी गाडीतल्या लायला बघा ना राव पोरी सिगरेट ओढतात. पण त्याच वेळेस माझ्या डोक्यात एक विचार आला, अरे म्हणलं यांच्या आईवडिलांनी यांच्यासाठी किती स्वप्न पाहिले असतील. यांच्या आईबापाला वाटलं असून आपलं पोरगं डॉक्टर झालं पाहिजे ना, आपल्या पोरी डॉक्टर इंजिनियर मोठे अधिकारी झाले पाहिजे, यांच्यासाठी स्वप्न पाहिले. पण यांच्यासाठी स्वप्न पाहत असताना ना,
एखाद्या झोपडीतल्या मुलाच्या सुद्धा मी त्या मुलाला सुद्धा अधिकारी करेन, इंजिनियर करेन, डॉक्टर करेन. शिक्षणाची जर मदत करण्याची जबाबदारी घेतली असती ना, तर त्या गरिबाच्या झोपडीतल्या मुलाचं पुण्य या मुलांना लागलं असतं आणि या पोरी सिगरेट वडायच्याऐवजी अभ्यास करीत बसल्या असते. अभ्यास करीत बसला हा सुद्धा विचार महत्त्वाचा आहे. मी तर बऱ्याच साहेब, मी मतदारसंघामध्ये ना, तुम्ही सुद्धा चालू करा भगरे सर, तुम्ही ना हार बुके नका घेऊ, मी घेत नाही कुठंच. मी समजून सांगतो. तुम्ही आज मला थोडक्यात मग अशी एक बुके दिला, एखादी शाल दिली, बुकेची किंमत किती असती? किती? 500 रुपये ना. काही नका वाढवलं, तुम्ही काही बुके आणलेलं दिसत नाही. 300 रुपयापर्यंत बुके भेटतो सर्वसामान्य. 1500 तो 5-5 हजार आले. 500 रुपयाचं बुके धरा. शाल केवढ्याची आहे? 200 रुपयाची का 300? 200 रुपयाची. 500 आणि 200 किती झाले? आमच्या हातात मगाशी दिला, शाल दिली, बुके पण दिला वाटतं ना, नाही तुकाराम गाथा दिली. बरं झालं आम्ही पण तुकारामच. समज ठीक आहे, तुम्ही तुकाराम गाथा दिली, त्याचा आमच्या ज्ञानात काहीतरी भर पडेल, पण शाल दिली ना, शाल दिली. आम्ही फोटो काढला. बऱ्याच ठिकाणी शाल देतात, बुके देतात, आम्ही फोटो काढला, ठेवून देतो. कोणचा पुढारी शाल आणि बुके घेऊन गेला दाखवा तुम्ही, लगेच तशीच पडतीन बाजूला सरकून देतात. याचा अर्थ तुम्ही आमच्या हातात शाल दिली, बुके दिला, त्याची किंमत वाढली का कमी झाली? काय झालं? कमी झाली नाही, त्याची किंमत 0 झाली. पण मी मतदारसंघातल्या लोकांना सांगू, तुम्हाला 1 डझन वही द्या ना. 1 डझन वही जर एखाद्या 1 डझन वही केवढ्याची आहे? 250 रुपयाची, 300 रुपयाची 1 डझन चांगल्या क्वालिटीची वही. जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या एखाद्या पोराला, एखाद्या गरिबाच्या पोराला 1 डझन वही दिले तर 6 महिने ते 1 डझन वहीवर भागणार आहे. आणि ते 1 डझन वही 250 रुपयाची, 300 रुपयाची त्या गरिबाच्या पोराच्या हातात दिली. त्याची किंमत वाढली का कमी झाली? वाढली म्हणण्यापेक्षा त्या गरिबाच्या पोराचं आयुष्य घडणार आहे, त्याचं आयुष्य घडणार आहे. आज पण आपण एका बाजूला बोलतो की भारत देश प्रगतीपथावर गेला आहे, भारत देश डेव्हलप झाला आहे, भारत देश विकासावर बोलतो. शिक्षणाचा दर्जा जर विचारला तर आपण म्हणतो शिक्षणाचा दर्जा आर्थिक सुधारला आहे, शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे, माणसाचा आर्थिक स्तर सुधारला आहे. हे कुठं कशावर बोलतो? तुमच्या आमच्या सारखे लोक पाहून बोलतो ना. शिक्षणाचा दर्जा, आर्थिक स्तर आपण कशावर बोलतो? आपल्या शेजारचं एखादं पोरगं इंग्लिश मिडियमला शाळेत जाताना बघतो आपण, ते टाय घातलेलं असतं, बुटं घातलेलं असतं, आणि आपल्याला वाटतं शिक्षणाचा दर्जा वाढला, आर्थिक स्तर वाढला, मग त्याच्यावर आपण मूल्यमापन करतो. पण त्यावर मूल्यमापन करण्यापेक्षा आज पण जिल्हा परिषदेच्या शाळेत जा, आज पण महानगरपालिकेच्या शाळेत जा. नुसतं जाऊन भाषण करू नका, तिथं खुर्चीवर जाऊन बसू नका. प्रत्येक पोराला उठवा, त्या पोराच्या अंगात कसे कपडे पहा, त्याची वही पहा, त्याच्या पायात चप्पल आहे का नाही पहा, मग तुम्हाला कळन गरिबी आज पण किती गरिबी. आज पण जिल्हा परिषदेच्या बऱ्याच मुलांच्या पायात चप्पल नसती, बऱ्याच मुलांना कपडे पण नसतात. अरे त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे ना. आज यशवंतराव, तुम्ही जे करताना, तुम्हाला आयुष्यात काय मिळणार आहे मला माहीत नाही, पण तुम्ही जे करताना याच्या इतकं पुण्य कशातच नाही. साहेब, मी वर्षभर द्या मला वया साचतात ना, त्याच्यातून 15,000 मुलांना शालेय साहित्य वाटप करतो. किती? 15,000 मुलांना फक्त हे गोळा करून मी नेऊन ठेवतो. मला तुम्ही किती पण एखाद्या ठिकाणी ब्रँडेड वस्तू दिली ना, मी अशी घेतो ना अशी देऊन टाकीतो. पण मला 1 डझन वही दिलं तर मी गाडीत त्यांना खुणवतो, या वया गाडीत ठेवा, आणि संध्याकाळची उतारताना म्हणजे पहिल्या वया काढून घ्या, कारण मला माहिती आहे ते माझ्या गरिबाच्या मुलाचं शिक्षण होणार आहे. एखाद्या कपड्याच्या दुकानाला उद्घाटनाला गेलं तर मी सांगू तुम्हाला लहान पोरांचे कपडे द्या ना, काय आला सत्कार करता, तर मला द्यायचे म्हणलं भारीतलेच देतात ना. तर तेच चांगले ड्रेस माझ्या एखाद्या आदिवासीच्या मुलाच्या हातात ज्यावेळेस देतो ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपल्याला होतो ना, त्यापेक्षा जास्त आनंद होतो. त्यामुळं आपण सर्वसामान्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, गरिबांसाठी काहीतरी केलं पाहिजे. गरिबांसाठी जगणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्ही जे काम करता, चांगलं काम करणाऱ्या अडचणी अनेक आहेत, अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. पण चांगलं काम करा, चांगलं कर्म करा, तुम्हाला कधीच अडचण येणार नाही, कधीच अडचण येणार नाही. तुम्ही चांगलं काम करा. आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो, अरे आता ह्या मुलांचं काय करायचं, या मुलांना तर उद्या आपल्याला अशी मदत करणं भाग आहे. पण त्याच दिवशी तुम्हाला कुठून तरी रात्रीचा फोन येतो, अशा आम्हाला मदत करायची संस्था येतो का नाही, असं बऱ्याच वेळा झालं असेल. मी ज्यावेळेस कोविड सेंटर चालवलं ना साहेब, माझ्याकडे 1100 बेडचं कोविड सेंटर होतं. एक दिवस असा होता, मी रात्री आम्ही बसलो ही सभाला, म्हणले पोरं मला म्हणले यादी, उद्या गोळ्या औषध आणावं लागत. गोळ्या औषध किती लागतात? मी म्हणते लागतात 9-10 लाख रुपये.
आयला म्हणलं आता येतो उधारच आणावं लागतं. सकाळी मला झोपतून उठायच्या आधी एक जणाचा फोन आला, तुमच्या अकाउंटला प्रतिष्ठानच्या अकाउंटला 11 लाख रुपये मारले, तेवढं बघा बरं का जमा झाले का काय. हे होतंय, देणार आहे तो, पण तुमचा हेतू साफ पाहिजे. तुमचा हेतू जर स्वार्थी असला ना तुम्हाला अडचणीच येणार. पण तुमचा हेतू साफ असला ना अडचणी येणार, पण तुमचा मार्ग निघणार हे सगळ्यात महत्त्वाचं. मार्ग निघणार हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे समाजासाठी काहीतरी करता. यशवंतराव तुम्ही अतिशय चांगलं काम करता. बगरे सरांनी सांगितलं मी दरवर्षी येत जाणार, आम्ही पण दरवर्षी येत जाणार हो. कारण आम्ही ईद आल्यानंतर आमचा जर एखाद्या दिवशी पाऊल थोडा चुकीचा पडायला लागला तर आमच्या लक्षात येऊन आमचा एक सहकारी काय करतो, आपण सुद्धा तसं काम केलं पाहिजे. शेवट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे अतिशय चांगलं काम करता. यांनी सांगितलं आमदार खासदारांनी ठरवलं तर काही पण होईल ना, काही पण. तुम्ही काय आम्हाला उचकून देत होते काय मग अशी. इथं आमचे 2च माणसं एवढे पक्के बसलेत ना, इकून आमचे खासदार साहेब आणि तिकून आमदार साहेब, आणि आपण आहेत ना. तुम्ही काय काळजी करता, तुम्ही काय करता. आपण सुद्धा शेवट नुसतं फुकाट बोलून नाही जायचं, फुकाट नेतेगिरी करायची नाही. माझं सुद्धा तुमच्यासारखेच वाक्य आहे. माझा तर डायलॉगच आहे, निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो, म्हणून खासदार झालो आहे. आता आपलं तर काय काम होतं का. तुम्ही ते गांधीचा शब्द मागं घ्यायचा, इथून पुढं ते गांधी खिशात नाही लागत. निलेश लंकेच्या खिशात कधीच गांधी नव्हता, तर सगळं जुळलं. फक्त डोक्यात काय छत्रपतींचा विचार होता, हे सगळ्यात महत्त्वाचं. छत्रपतींचा विचार आणि तुकोबांची शिकवण कायम बरोबर ठेवली, म्हणून आज आपल्या सारख्या माणसाला राजकारणामध्ये सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळाली. त्याचंसुद्धा एक निश्चित आपण सर्वसामान्य लोकांना मदत करतो, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. जाता जाता एकच उदाहरण सांगतो. तुम्ही जे सांगितलं एका कॉलेजच्या मुलाचं काहीतरी शाळा बांधायची 7 कोटी रुपये जमा झाले. माझं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जाताना 2018ला मी पवारसाहेबांच्या हाताने 8,000 सायकल वाटल्या. आपण आमदार झालं, लोक वाढदिवसाला भेट द्यायला याच्यावर कोण मोबाईल घेऊन ये, कोण काय घेऊन ये. लोकांचं काहीतरी गुंतलेलं असतं तेच घेऊन येतात ना. तसं देतं का आपल्या आमदारकीतून पाय उतारावं, दुसऱ्या दिवशी कोण येत नसतं. तर मला ते पहिल्या वेळेस लक्षात नाही आलं, म्हणलं आले जरा. मग आम्ही काय केलं, 19 नंतर मी पवारसाहेबांच्या हाताने सायकल वाटलं, काहीतरी 21-22ला आमच्या लक्षात आलं, मला हे जरा चुकीचं आहे. मी वाढदिवसाच्या आधी 8-10 दिवस आधी एक मेसेज टाकला की मला वाढदिवसाला कोणाला भेटायला यायचं असेल, कोणाला भेट द्यायची असेल तर मला वह्या द्या, लहान मुलांचे कपडे द्या, चप्पल द्या, आणि त्याच्यातून नाही त्याच्यापेक्षा जास्त काही मदत करायची असेल तर मला 1 सायकल द्या, 2 सायकल द्या, असं मेसेज टाकला ग्रुपवर. मी आमच्या मतदारसंघातला बऱ्यापैकी आमच्या मित्रपरिवाराचा एक ग्रुपवर मेसेज टाकला. तो इतका व्हायरल झाला ना. माझं टार्गेट होतं 5,000 सायकल वाटायचं. 8,000 सायकल गोळा झाल्या साहेब. 8,000 सायकल गोळा झाल्या. मग पवार साहेबांना म्हणलं, साहेब 8,000 सायकलचं वाटप तुमच्या हाताने करायचं आहे आणि तुम्हाला यावं लागेल. साहेबांना येता येता साहेब म्हणले हा येतो म्हणले, पण म्हणलं साहेब 2,000 सायकल कमी पडायच्या, तेवढं सांगा ना कोणाला तरी फोन करून. साहेबांची तारीख डायरीत लिहून ठेवायला लावली. साहेबांनी पण एक जणाला फोन केला, 2,000 सायकल गोळा झाल्या, परत 2,000 सायकल घ्या. हे सगळं होतं आहे. चांगलं काम करा. मी काल एक ॲम्ब्युलन्स बनवली 80 लाख रुपयाची, साहेबांच्या हाताने लोकार्पण सोहळा केला. हॉस्पिटलच बनवलं, चालतं म्हणजे फिरतं हॉस्पिटल. त्यामध्ये डोळे चेक करायचं मशीन लावलं, ECGची मशीन लावलं. डोळे चेक करायचे, नंबर लागला का लगेच चष्मा देऊन टाकायचा. मोतीबिंदू असला का नाव घ्यायचं, दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेऊन ऑपरेशन करून आणायचं. हे पण करावं लागणार आहे आपल्याला. आपल्याकडून जे पुढाऱ्यांकडून ज्या अपेक्षा आहे, लोकांच्या रस्ते झाले पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, सभामंडप बांधारी झाली पाहिजे. पण आता पुढाऱ्यांनी आहे ना, याबरोबर आहे ना लोकांच्या आरोग्यासाठी सुद्धा आता काहीतरी केलं पाहिजे. कारण आरोग्य इतक्या सगळ्यात मोठ्या समस्या आहे. म्हणजे डॉक्टर साहेब आपण आहे ना आता आरोग्याचं बजेट वाढवायला सांगितलं पाहिजे. आता अधिवेशन होणार आहे का? आता कसलं अधिवेशन ना, आपलं पण करावं लागणार हो आपलं, आहे का नाही? तुम्हालाच मांडावं लागेल काय. आमचं जरा भाषेचा प्रॉब्लेम येतो ना. आरोग्याचं बजेट मांडणं अवघड आहे, मांडावं लागणार आहे. आरोग्याचं बजेट वाढलं पाहिजे. लहान लहान मुलांना कॅन्सर सारखे आजार झालेत.
लहान लहान मुलांना लिव्हरसारखे प्रॉब्लेम आहे, काय व्यसन केलं का? सगळ्यात महाभयंकर आहे महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरचा मी कॅम्प सुरू केला आहे मतदारसंघात. रोज एक 100 महिला, जर आपण 100-200 महिलांच्या तपासणी केली तर 2-4 महिलांना ब्रेस्ट कॅन्सरसारखा आजार निघून राहिला आहे. सगळ्यात जास्त प्रमाण आहे साहेब, सगळ्यात जास्त प्रमाण आहे. त्यामुळे आपण इथून पुढे ना, जर आपल्याला लवकर डिटेक्ट झाल्या त्या महिला तर ते जीव वाचणार आहे ना. आरोग्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं इथून पुढल्या काळात सगळ्यांनी आपण, तुम्हीसुद्धा आता तुम्ही जे काम करता त्याबरोबर आरोग्याचं सुद्धा आपण काम करणं अपेक्षित आहे. हे सल्ला नाही देणार तुम्हाला, पण हे आमच्या सगळ्यांसाठी सल्ला आहे. पुन्हा एकदा आमच्या यशवंतराव, मी जास्त वेळ घेतला, 10च मिनटं दिलेले होते. सॉरी, लेट मागून येऊन तिखाट झालं, तसं नको यायला. लेट येऊन जास्त बोललो याबद्दल व्यासपीठावरची दिलगिरी, कारण तुम्हाला पण भाकरी खायला जायचे, आम्हाला जायचे 400 किलोमीटर. सर्वांना धन्यवाद देतो, थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद लंके साहेब. याच्यानंतर तुमच्या आमच्या टेन्शनची एकच मात्रा, महाराष्ट्राची हस्त जत्रा या